नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धाचा भडका उडाला। या युद्धामुळे झोप मात्र पाकिस्तानची उडाली। युद्धाचा भडका उडाल्यानं इंधन पुरवठा बंद झाला। इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानं इंधनाची वाहतूक करणं मुश्किल झालं। पाकिस्तानात इंधन दरवाढीनं सामान्य लोक त्रस्त झाले। पाकिस्तानात इंधनाचा भाव चांगलाच वाढलाय, त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। युद्धामुळे परिस्थिती जास्तच बिकट बनली आहे। सध्याची परिस्थिती पाहता पाकिस्तान सरकारनं अनेक कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला। पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इंधनाची मागणी कमी करण्यासाठी आणि ऊर्जा संकटाला सामोरं जाण्यासाठी शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। यामागे देशातील पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचा हेतू असल्याचं सांगण्यात येत आहे। सरकारी निर्णयानुसार पाकिस्तानात शाळा 2 आठवडे बंद राहतील, तर कॉलेज, युनिव्हर्सिटीचे क्लासेस ऑनलाईन घेतले जातील, ज्यामुळे विद्यार्थी आणि शालेय कर्मचाऱ्यांचा प्रवास कमी होईल। त्याशिवाय ऑफिशियल डिनर, इफ्तार पार्टी यांच्यावरही बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर आयात केलेल्या तेलावर अवलंबून असल्यानं या वाढीचा थेट फटका त्यांना बसला आहे। पाकिस्तानमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे डिलिव्हरी रायडर्स आता शेवटच्या घटका मोजत आहेत। फूड डिलिव्हरी करणारे हजारो लोकांचे काम ठप्प झालंय। ना त्यांच्याकडे पेट्रोल भरायला पैसे आहेत, ना कुणी हॉटेलमध्ये जेवण ऑर्डर करत आहे। अनेक रायडर्स सांगतात की दिवसाचं उत्पन्न जितकं मिळतं त्यातील मोठा भाग आता फक्त पेट्रोलवर खर्च होतो। परिणामी अनेकांना रोजचं जेवणही परवडत नाही। पहले तो अच्छा खासा चल रहा था, जब से पेट्रोल महंगा हुआ है तो घर में बड़ी परेशानियां हो रही है, क्योंकि पहले 500 का पेट्रोल लगता था, अभी 800 का पेट्रोल है, तो पेट्रोल के खर्चे बढ़ गए तो घर के खर्चे कम हो गए। तो लिहाजा कंपनी से अपील है थोड़े और पेट्रोल में रियायत करें ताकि हमारे लिए आसानी पैदा हो। 322 रुपए पेट्रोल का लीटर हो गया है, जहाँ पे हम जो है ना वो 1 लीटर में जो है वो 12-13 ऑर्डर मारते थे, अभी 7 ऑर्डर मार रहे हैं, 8 ऑर्डर मार रहे हैं। रेडियस भी बढ़ा है हमारा, इस वजह से बहुत परेशानी है। आपसे रिक्वेस्ट है, आप जो है ना वो जितना हो सके इस बात को फैला। रमजानच्या काळात पाकिस्तानात महागाई प्रचंड वाढल्याचं सांगण्यात येत आहे। पंजाब प्रांतात फळं, भाज्या यांचे दर वाढल्यानं ग्राहकांच्या खिशावर भार वाढला। जीवनावश्यक वस्तूंचे दर सरकारी नियमानुसार निश्चित केले जातात, परंतु प्रत्यक्ष बाजारात चढ्या दरानं माल विक्री होताना पाहायला मिळतंय। केळीची किंमत केळी 300 रुपये डझन झाली आहे। त्याचप्रमाणे पेरू 145 रुपये प्रति किलोग्रॅम दरानं विकले जात आहे, परंतु त्याहूनही कमी दर्जाचं फळ 150 रुपये प्रति किलोग्रॅम दरानं विकलं जात आहे। डाळिंबासाठी प्रति किलोग्रॅम 630 ते 700 रुपये किंमत मोजावी लागते। 322 रुपये का हम लीटर पेट्रोल देते हैं। अभी इसी पैसे से हमारा गुजारा नहीं हो रहा है। ना हमने ईद के लिए कपड़ा ले सके, ना हमने जूते ले सके, ना हम बिजली बिल दे रहे, ना हम पानी का बिजली बिल दे रहे, ना हम किराए में अफोर्ड कर रहे, ना हम पैसे घर भेज रहे। जो कमा रहे एक पेट्रोल और सुबह की रोटी और शाम की रोटी जाके मुफ्त वाली जो रोजे में रोटी मिलते वहीं पे, इस पे हमारा गुजारा बिल्कुल न रहा। पाकिस्तानमध्ये डिलिव्हरी अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे। हजारो तरुण फूड पांडा, बायकी, करीम यासारख्या प्लॅटफॉर्मवर काम करतात, पण पेट्रोल दरवाढीमुळे या संपूर्ण इकॉनॉमीवरच संकट आलंय। दरम्यान या भाववाढीमुळे पाकिस्तानात चिंता व्यक्त केली जाते। युद्धाची स्थिती अशीच कायम राहिली तर भविष्यात नेमकं काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। पाहत रहा LS मराठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।